विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीचं सरकार राज्यात स्थापन झालं, पण मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक नेत्यांनी थेट हिवाळी अधिवेशनावेळी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे देखील होते। मंत्रिपद न मिळाल्याची नाराजी छगन भुजबळ यांनी अनेक वेळा उघडपणे बोलून दाखवली होती। भुजबळ यांना डावलण्याबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कोणतंही स्पष्टीकरण त्यावेळी देण्यात आलं नव्हतं। आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत खुलासा केलेला आहे। भुजबळांनी राज्यसभेमध्ये जावं असं वाटत होतं, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले। यानंतर छगन भुजबळ यांनी तीव्रपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती। मी तुमच्या हातातील लहान खेळणं नाही, राज्यसभेची जागा आली तेव्हा मला जाऊ द्या असं मी म्हटलं होतं, पण त्यावेळी सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी पाठवायचं ठरल्याचं देखील भुजबळ म्हणाले होते। त्यानंतर आता अजित पवार यांनी भुजबळांच्या नाराजीवर भाष्य केलेलं आहे। छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाबाबत अजित पवार यांनी नेमका कोणता खुलासा केला आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणाले की मी छगन भुजबळ यांना भेटलो नाही असं म्हणायला काही अर्थ नाही। मी असं म्हटलं होतं की छगन भुजबळ साहेब हे ज्येष्ठ आणि मोठे नेते आहेत, त्यांनी आता राज्यसभेवर जायला पाहिजे किंवा जावं। राष्ट्रीय नेते म्हणून त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या राज्यांमध्ये सभा घेतलेल्या आहेत, त्यांच्या सभा गाजलेल्या देखील आहेत। त्यांचं काम हे त्या पद्धतीचं आहे, राष्ट्रीय पातळीचं। त्यांनी मुंबई महानगरपालिकेत सुद्धा काम केलेलं आहे, विधान परिषदेत आणि विधानसभेत सुद्धा काम केलेलं आहे। दुर्दैवाने मागे लोकसभेमध्ये त्यांना संधी मिळाली होती, पण यश आलं नाही। यावेळी लोकसभेच्या वेळी त्यांना संधी देण्याची चर्चा झाली। महायुतीमध्ये जागा वाटपात सांगितलं की त्यांना नाशिकची जागा द्या, पण तो निर्णय किंवा नाशिकच्या जागेचा निर्णय हा लवकर झाला नाही, म्हणून त्यांनी सांगितलं की मी त्या ठिकाणी निवडणूक लढवणार नाही, मी उभा राहणार नाही। राज्यसभेवर त्यांनी जावं असं मला नेहमी वाटत होतं, म्हणून मी त्या पद्धतीने विचार केला आहे असं अजित पवार यावेळी म्हणाले। छगन भुजबळ नाराज झाले होते का असाही सवाल यावेळी अजित पवार यांना विचारण्यात आला। यावरही अजित पवार यांनी भाष्य केलेलं आहे। त्यांना म्हणजे भुजबळ यांना निश्चितपणे वाटलं असणार नाराज झाल्याचं, परंतु माझा किंवा पक्षाचा हेतू त्यांना नाराज करण्याचा अजिबात नव्हता। ते कालही आणि आजही आमच्यासाठी ज्येष्ठ आहेत, आदरणीय आहेत आणि वंदनीय आहेत असंही या ठिकाणी अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।